श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे। आषाढी एकादशी म्हटलं म्हणजेच महाराष्ट्राची एक उत्सव पर्व असतो। ही तिथी पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित आहे। पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं। मान्यतेनुसार या दिवसापासून श्री हरिविष्णू 4 महिने निद्रा योगात जातात आणि तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो। या काळात सर्व प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य मानले जातात, परंतु या काळात श्री हरिविष्णूंच्या पूजेला खूप महत्त्व आहे। यामुळे विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। यंदा देवशयनी एकादशी 17 जुलै रोजी म्हणजेच उद्या आहे। या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष लाभ होत असतो। तर देवशयनी एकादशी तिथीच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय आपल्याला करायचा आहे। तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलै रोजी दुपारी 12:03 सुरू होईल, म्हणजे आज। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जुलै उद्या दुपारी 12:32 समाप्त होईल। तर उदय तिथीनुसार 17 जुलै रोजी देवशयनी एकादशी साजरी केली जाईल, म्हणजेच उद्या आपल्याला देवशयनी एकादशी साजरी करायची आहे। त्यानंतर आता तुळशीची संबंधित काही सोपे उपाय आपल्याला करायचे आहे। त्यामधला पहिला उपाय आहे की एकादशी तिथीला श्री हरिविष्णूंसह तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा एक दिवा लावा। असे केल्याने तुळशी माता धन, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देत असते। त्यानंतर दुसरा उपाय, एकादशीला तांब्याच्या भांड्यात आपल्याला पाणी भरून घ्यायचे आहे। त्यात चिमूटभर हळद टाकून ते पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे। त्यानंतर तिसरा उपाय की देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करा। असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो। त्यानंतर चौथा उपाय म्हणजेच आपल्याला उद्या आषाढी एकादशीला उसाचा रस जो आहे तो सुद्धा आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा आहे। उसाचा रस अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते। यानंतर पाचवा उपाय की आषाढी एकादशीला तुळशीची विधिवत पूजा करून आरती करा। या दिवशी तुळशीची पानं मात्र तोडू नका। आता उद्या आपल्याला तुळशीची पानं लागणार आहे पूजेसाठी, त्याचबरोबर नैवेद्यासाठी। तर तुम्ही आजच ते तोडून ठेवा, जेणेकरून आपल्याला उद्या विधिवत पूजा अर्चना करता येईल। तर अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेची संबंधित हे काही उपाय त्याचबरोबर पूजा करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।